श्री स्वामी समर्थ. बघा, अधिक मासामध्ये आपल्याला चुकूनही अजिबात ही कामे करायची नाही. बघा, चुकूनही अधिक मासामध्ये कोणते कामे करायची नाही याविषयीची माहिती आपण थोडक्यात पाहणार आहोत. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. अधिक मास हा 3 वर्षातनं एकदा येत असतो आणि 2026मध्ये अधिक महिना, ज्याला आपण धोंड्याचा महिना असं देखील म्हणतो, हा महिना 17 मेला चालू होत आहे आणि 15 जूनपर्यंत हा अधिक महिना असणार आहे. आता अधिक महिन्यामध्ये आपण भगवान श्रीहरी विष्णू यांची अधिकाधिक सेवा करायची आहे. असं म्हणतात की या महिन्यात आपण जेही काही चांगले कर्म, चांगल्या सेवा, दान धर्म करतो त्याचं अधिक पटीने आपल्याला फळ, पुण्य प्राप्त होत असतं. त्यामुळे या महिन्यात शक्य होईल तेवढी उपासना, अधिकाधिक चांगल्या गोष्टी, अधिकाधिक दान धर्म आपण करायचा आहे. आपल्याला अधिक महिन्यात चुकूनही या काही गोष्टी आहेत, या गोष्टी करायच्या नाही. आता ह्या गोष्टी पूर्वीपासून चालत आलेल्या आहे. पूर्वीच्या परंपरेनुसार ह्या गोष्टी बरेच जण पाळत देखील आहेत आणि बऱ्याच जणांना ह्या गोष्टी अजूनही माहिती नाही. अधिक मासाला पुरुषोत्तम मास, मलमास, त्याचप्रमाणे संसर्प मास, धोंड्याचा महिना असेही म्हणतात. अधिक महिना श्रीहरी विष्णू यांना समर्पित असल्यामुळे याला पुरुषोत्तम मास देखील म्हटले जाते. अधिक महिना हा अधिकाधिक दान धर्म करण्यासाठी, देवांची उपासना, कुलदेवीची उपासना, त्याचप्रमाणे आपण इतर धार्मिक कार्य करण्यासाठी अधिकाधिक शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे अशा काही गोष्टी आहेत की ह्या गोष्टी या महिन्यात चुकूनही केल्या जात नाही. अधिक महिन्याला खरमास असंही म्हटले जाते. खरमास म्हणजे खराब महिना. दुसऱ्या अर्थाने सांगायचे झाले तर ज्या महिन्यात शुभ कार्य करणे वर्जित मानले गेले आहे असा महिना म्हणजे खरमास. सूर्य दर 30 दिवसांनी तो 30 अंशांनी एक रास पुढे सरकतो. सूर्याच्या या राशी बदलाला सूर्य संक्रांत अथवा सूर्य संक्रमण असेही म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य रास बदलत नाही, त्यामुळे सृष्टी मलिन झाल्यासारखी भासते, म्हणून याला मलमास असं देखील म्हणतात. अधिक महिन्यात सूर्य प्रतिकूल असल्याचे मानले गेले आहे. यासाठी या कालावधीत हाती घेतलेली नवीन कामे पूर्णत्वास जाऊन यशप्राप्ती होईलच असे नाही, अशी मान्यता असल्यामुळे अनेक ठिकाणी अधिक महिना शुभ मानला जात नाही. अधिक महिन्यामध्ये आता कुठली कामे जी आहेत की ती आपण करू नये. बघा, अधिक महिन्यात विवाहासारखी मंगल कार्य करू नयेत असे सांगितले जाते. अधिक महिन्यात केलेले विवाह यशस्वी होत नाही. वैवाहिक जीवनात सुखाची प्राप्ती होत नाही. जोडीदारांमध्ये नियमितपणे वारंवार भांडणे, मतभेदाचे प्रसंग उद्भवू शकतात. दाम्पत्य जीवन वादग्रस्त बनू शकते असे सांगितले जाते. त्यामुळे सर्व बोलणी पूर्ण झाल्यावर विवाहासाठी शुभ मुहूर्त हा एकतर अधिक महिन्यापूर्वीचा निवडावा किंवा अधिक महिना संपल्यानंतर योग्य मुहूर्त पाहून विवाहाचे मंगल कार्य आपण करू शकतो. अधिक महिना सुरू असताना व्यापार, व्यवसाय, उद्योगातील विस्तार योजना, नवीन प्रकल्प लांबणीवर टाकावेत. नवीन कार्यारंभ करू नये असे सांगितले जाते. अधिक महिन्यात केलेले नवीन करार, प्रकल्प, योजना लाभदायक ठरत नाहीत. आर्थिक विवंचना वाढीस लागू शकतात. आर्थिक समस्यात भर पडू शकते. व्यापार, व्यवसाय, उद्योगाची गती कमी होऊ शकते. म्हणून अधिक महिन्याच्या कालावधीत नवीन काम, नवी नोकरी तसेच नवीन गुंतवणूक करू नये. बघा, व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा, कारण एकाच व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशी माहिती पाहणार आहोत. अधिक मास हा अत्यंत सात्विक असतो. त्यामुळे या संपूर्ण महिन्यात शक्य झाल्यास आपण घरात मांसाहार करायचा नाही. मद्यपान करू नये. काही ठिकाणी कांदा, लसूण देखील खाल्ले जात नाही. आता बऱ्याच ठिकाणी मांसाहार केला जातो. तुमच्याकडे शक्य असेल तर तुम्ही नक्कीच हा नियम पाळायचा आहे. परंतु जर का घरातल्या ऐकत नसेल तर तुम्ही हा नियम पाळू शकतात आणि घरातल्यांना तुम्ही मांसाहार करून देऊ शकतात. त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण महिन्यामध्ये कोणाचेही मन दुखवू नका. घरात शांतता ठेवायची आहे. जास्तीत जास्त वेळ नामस्मरण करण्यात घालवायचा आहे.
त्याचप्रमाणे ह्या संपूर्ण महिन्यात मौन पाळले जाते. आपल्याला संपूर्ण महिना मौन पाळणं शक्य नसेल तर किमान आपण या संपूर्ण महिन्यातील काही दिवस मौन पाळायचं आहे किंवा एक तरी दिवस आपण संपूर्ण मौन पाळायचं आहे. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपण या अधिक मासामध्ये शास्त्रानुसार केस कापणे, नखे कापणे अशुभ मानले जाते. हे देखील नियम आपण या काळामध्ये पाळू शकतो. त्याचप्रमाणे ह्या काळामध्ये बघा शक्य होतील तितके आपण नियम पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. या महिन्यामध्ये आपल्याला मांसाहार घ्यायचा नाहीच. त्याचप्रमाणे कोणाशी वाद घालायचा नाही. जास्तीत जास्त सेवा उपासना यामध्ये हा वेळ घालवायचा आहे. काही ठिकाणी ह्या संपूर्ण महिन्यामध्ये एकभुक्त राहिलं जातं. त्याचप्रमाणे या संपूर्ण महिन्यामध्ये दुपारी काही ठिकाणी झोपलं देखील जात नाही. आता हे जी नियम आपण पाळत आहोत हे नियम जर का आपण या अधिक महिन्यात पाळले तर आपली प्रगती होते आणि आपली पापे देखील नष्ट करण्यासाठी हे विशेष नियम आणि व्रते पाळली जातात. अधिक महिना हा अत्यंत पवित्र आणि पुण्यकारक मानला जातो. या महिन्यात शक्य झाल्यास आपण रोज सकाळी लवकर उठायचं आहे. शक्य झाल्यास आपण सूर्योदयापूर्वी अंघोळ करायची आहे. अधिक महिन्यामध्ये शक्य असल्यास नदीवर किंवा तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे स्नानाच्या पाण्यात आपण सुगंधी द्रव्य टाकून स्नान करावे. शक्य झाल्यास रोज गंगाजल टाकावे. गुलाब पाणी टाकून आपण अंघोळ करू शकतो. या अधिक महिन्यामध्ये रोज आपल्याला देवाजवळ दिवा लावायचा आहे. शक्य झाल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावावा. रोज पूजा करायची आहे. बघा अधिक महिना हा हवन ध्यानधारणा करण्यासाठी उत्तम मानला जातो. या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे आपल्या पापकर्मांचा क्षय होऊन पुण्याची प्राप्ती होते असं सांगितलं जातं. त्यामुळे जर का कळत नकळत आपल्याकडनं काही चुका झालेल्या असतील, काही चुका होत असतील तर आपण त्या चुका टाळायच्या आहे आणि याचं क्षय होण्यासाठी, या पापांचं क्षय होण्यासाठी आपण या महिन्यात अधिकाधिक भगवान श्री हरी विष्णू यांची उपासना करू शकतो. आपल्या कुलदेवीचं, आपल्या गुरूंचं नामस्मरण आपण जास्तीत जास्त करायचं आहे. या महिन्यात तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकता. स्वामीचरित्र सारामृत याचं पारायण करू शकतात. नवनाथ भक्तिसार याचं पारायण तुम्ही करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला सत्यनारायण पूजा करायची असेल तर तुम्ही अख्खा संपूर्ण महिना 30 दिवस सत्यनारायण पूजा करू शकतात. नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकतात. या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक सेवा करायच्या असतील तर त्या देखील तुम्ही या महिन्यात करू शकतात. कारण या महिन्यात तुम्ही ज्या पण काही सेवा करणार आहे त्याचं अधिकाधिक पुण्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे बघा आपल्याला जरी ह्या काही गोष्टी करणं शक्य झालं नाही तरी आपण निदान कोणाचं वाईट चिंतू नये, कोणाशी वाईट बोलू नये, कोणाची निंदा करू नये. घरात वाद भांडणं होईल याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. जरी आपल्याकडनं ह्या गोष्टी होत नसेल तरी आपल्याकडनं वाईट कर्म होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. कारण ह्या महिन्यात तुम्ही वाईट गोष्टी केल्या, वाईट कर्म केले तर त्याचं फळ देखील तुम्हाला अधिकाधिक वाईट मिळणार आहे. त्यामुळे जेवढ्या चांगल्या गोष्टी करता येईल तेवढ्या चांगल्या करा. याचं फळ अधिकाधिक तुम्हाला चांगलंच मिळणार आहे. बघा त्याचप्रमाणे या अधिक महिन्यात केलेलं दान देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं. या महिन्यात या कालावधीत दान केलेला 1 रुपयाची पुण्यफळ हे देखील 10 पटीने आपल्याला मिळते. तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भगवान कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम स्तोत्र याचं पठण, पुरुष सूक्त, श्रीसूक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या एखादा तुमचा मंत्र असेल त्याचा जप किंवा तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्य केल्याने अधिकाधिक पुण्य प्राप्त होते. त्याचप्रमाणे या महिन्यात अधिकाधिक आपण दान करू शकतो. गरिबांना तुम्ही दान करा, गरजूंना तुम्ही दान करा. संपूर्ण महिन्यात रोज तुम्ही कोणाला ना कोणाला तरी दान करा. त्याचप्रमाणे जर का या महिन्यात तुम्हाला कुठे जाऊन दान करता आलं नाही तर किमान तुमच्याकडे या महिन्यात जी पण कोणी व्यक्ती येईल, रिलेटिव्ह असू द्या, मावशी असू द्या, बहीण असू द्या, शेजारची असू द्या, त्यांना तुम्ही दान द्यायचं आहे. मग ते कुठल्याही स्वरूपात तुम्ही तुमच्या यथाशक्तीने त्यांना तुम्ही दान देऊ शकतात. त्याचप्रमाणे या महिन्यात दीपदान करण्याला अतिशय महत्त्व आहे. वस्त्रदान करण्याला महत्त्व आहे. कारण ह्या महिन्यात आपण जे पण काही दान करतो हे दान श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यापर्यंत पोहोचत असतं. मग दीपदान आपण या महिन्यात बघा 33 या आकड्याला अतिशय महत्त्व असल्यामुळे 33 बत्तासेचं दान करू शकतात, 33 अनारसे दान करू शकतात, 33 दिव्यांचं दान आपण करू शकतात. मग हे दिवे तुम्ही एखाद्या मंदिरात रोज वेगवेगळ्या मंदिरात किंवाच 33 मंदिरात
तुम्ही हे दीप दान करायचं आहे आणि दिवे तिथेच तुम्हाला सोडून यायचे आहे. दिवे तुम्ही मातीचे घ्या, स्टीलचे घ्या, पितळेचे घ्या, तांब्याचे घ्या. शक्य झाल्यास तुम्ही चांदीचं निरांजन देखील घेऊ शकतात. तुम्हाला हे दीपदान या अधिक महिन्यामध्ये अधिकाधिक करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही भागवत कथा ग्रंथाची देखील या महिन्यात दान करू शकतात. ते देखील अधिक पुण्यदायी मानले जाते. असे दान केल्याने धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते अशी मान्यता आहे. या अधिक महिन्यामध्ये मानवी शरीर हे जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी या भूतांनी बनलेले आहे. या 5 गोष्टींचा समतोल साधला तर माणूस आपले जीवन सुरळीतपणे चालवू शकतो. धार्मिक ग्रंथामध्ये सांगितले गेले आहे की अधिक मासामध्ये पूजा, चिंतन आणि ध्यान या 5 गोष्टींचा समतोल निर्माण करतात, ज्यामुळे मनुष्याला शारीरिक सुख आणि प्रगती प्राप्ती होते. अधिक मासामध्ये धार्मिक कार्य केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील दोषही दूर होतात. त्यामुळे या अधिक मासात आपण अधिकाधिक आपल्याला होतील तेवढ्या गोष्टी करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे.